नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर एज क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो. एज क्लासेस एज्युकेशन सादर करत आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचबरोबर स्त्री शिक्षणांना आद्यक्रम दिला. त्याबद्दल आपणाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घ्यायची आहे. आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राईब करा. त्यामुळे शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज. चला तर मित्रांनो, आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची सविस्तर माहिती घेऊया. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी माळी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे आहे. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी झाला, त्यामुळे त्यांचे नाव ज्योतिराव ठेवण्यात आले. त्यांचे मूळ आडनाव गोरे होतं, परंतु आजोबा शेरबा यांचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांना फुले हे नाव पडले. ज्योतिबाच्या वडिलाचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते. ते केवळ 9 महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी माळी कुटुंबात झाला. त्यांचं मूळ गाव कडगुण होतं आणि त्यांचं मूळ आडनाव जे होतं ते फुले नसून गोरे होतं, परंतु आजोबांचा फुलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांना फुले हे नाव पडलं. आईचं नाव चिमणाबाई आणि वडिलाचं नाव गोविंदराव. परंतु ज्योतिराव 9 महिन्याचे असताना आईचे निधन झाले, चिमणाबाईचे निधन झाले. त्यांचा परिवार कडगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. ज्योतिबाचे आजोबा महादेवराव पेशव्यांच्या दरबारामध्ये सजावटीचे काम करत असत. पेशव्यांनी खुश होऊन 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी त्यांना दिली होती. ज्योतिबाच्या वडिलाने व 2 काकाने शेवटच्या पेशव्यांच्या महालात माळी काम केले होते. आजोबाच्या मृत्यूनंतर ती जमीन त्याच्या काकाने म्हणजे राणोजीने हडपली. जी जमीन पेशव्यांनी त्यांना दिलेली होती, कारण पेशव्यांच्या महालामध्ये माळी काम करत असत आणि ते खुश होऊन त्यांना 35 एकर जमीन दिली होती. परंतु आजोबाच्या मृत्यूनंतर राणोजीने ती 35 एकर जमीन स्वतःच हडपली. म्हणून गोविंदरावांनी भाजीपालांचा व्यवसाय सुरू केला. ज्योतिराव फुले यांच्या प्राथमिक शाळेचा काळ इसवी सन 1834 ते 1838 होता. त्यांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1840 साली धनकवडी येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईशी झाला. ज्योतिरावांचे वय 13 वर्षे होते तेव्हा, म्हणजेच 1840 मध्ये धनकवाडी येथील खंडोजी नेवसे झगडे पाटील यांची कन्या सावित्रीशी ज्योतिरावांचा विवाह झाला. गफार बेग मुन्सी व ख्रिस्ती धर्म उपदेशक लेजंड यांच्या सांगण्यावरून इसवी सन 1841 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी
पुण्याच्या स्कॅटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. ज्योतिरावांचं लग्न झाल्यानंतर ज्योतिरावांना गफ्फार बेग मुन्सिबानी ख्रिस्ती धर्म उपदेशक लेजंड यांच्या सांगण्यावरून शनी त्यांनी पुण्यातील स्कॅटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ते बुद्धीनं अत्यंत तल्लख, अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांनी हा अभ्यासक्रम 5 ते 6 वर्षात म्हणजे इसवी सन 1847 पर्यंत पूर्ण केला. आणि इसवी सन 1847 साली जेव्हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी लहुजी बुड्ढा मांग यांच्याकडून नेमबाजी व दांडपट्टा चालवण्याचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर इतर शारीरिक शिक्षणसुद्धा घेतले. वयाच्या 9व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या गुरुकन्येला विद्रूप केल्याचे पाहून त्यांच्या मनावर आघात झाला. ज्योतिरावाने त्यांची गुरुची कन्या तिला 9व्या वर्षी वैधव्य प्राप्त झाले होतं. त्या गुरुकन्येला जे काही विद्रूप करण्यात आलं होतं त्याचा परिणाम ज्योतिरावाच्या मनावर झाला. इसवी सन 1847 साली ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत फुलेंचा अपमान झाला. हे समाजातील जातीभेद पाहून त्यांचे मन अस्वस्थ झाले. जेव्हा ज्योतिराव ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले होते तेव्हा त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये ज्योतिरावांचा अपमान झाला, जातीभेद ही गोष्ट त्यांच्या तिथं लक्षात आली. तेव्हा समाजातील हा जातीभेद पाहून ज्योतिरावांची मन अस्वस्थ झाली. अशी सामाजिक परिस्थिती, अशी जातीभेद बदलवणं आवश्यक आहे असं त्यांना वाटू लागलं. अशी सामाजिक परिस्थिती ती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. आणि त्याच काळामध्ये ज्योतिरावांनी इसवी सन 1847 थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन हा ग्रंथ वाचण्यात आला व या ग्रंथाने ते खूप प्रभावित झाले. या अगोदर त्यांनी मित्राच्या लग्नामध्ये जातीभेदामुळे झालेला अपमान आणि याच काळामध्ये त्यांनी प्रसिद्ध असणारे थॉमस पेन यांचा राईट ऑफ द मॅन हा ग्रंथही वाचण्यात आला. काही दिवसापूर्वी गुरुची जी कन्या होती तिला वैधव्य प्राप्त झालं होतं आणि तिला विद्रूप करण्यात आलं होतं. अशा घटनेमुळं ज्योतिरावांचं मन अस्वस्थ झालेलं होतं. या प्रभावाने फुलेंनी महाराष्ट्रातील समाजात परिवर्तन घडविण्याचे ठरवले. कबीरची रचना तसेच बीज ग्रंथातील विप्रमती हा भाग यांचा त्यांच्यावरील संस्कारात मोठा वाटा होता. याच काळामध्ये थॉमस पेन लिखित राईट ऑफ द मॅन हाही ग्रंथ वाचण्यात आला. त्याचबरोबर कबीर तसेच बीज ग्रंथातील विप्रमती हाही भाग वाचण्यात आला होता. आणि त्यामुळे ज्योतिरावांच्या संस्कारामध्ये या सर्व गोष्टींचा वाटा होता. आता त्यांच्या मनामध्ये समाज परिवर्तनाचे बीज रुजलेले होते. त्यांनी 1 जानेवारी इसवी सन 1848 पुण्याच्या बुधवार पेठेतील भिंडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. जोपर्यंत समाजाला शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत समाजातील अशा अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा कायम राहतील. मनुष्याने प्रथमतः समाज सुशिक्षित झाला पाहिजे, शिकला पाहिजे आणि त्यामुळे समाजातील ह्या अनिष्ट चालीरीती बंद होतील. त्यासाठी त्यांनी पहिली शाळा 1 जानेवारी इसवी सन 1848 पुण्याच्या बुधवार पेठेतील भिंडेवाड्यामध्ये ही मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही मुलींची पहिली शाळा सुरू करणारे महाराष्ट्रातले पहिले समाजसुधारक होते. या कामामध्ये म्हणजे शाळा सुरू करण्याच्या कामात त्यांना त्यांचे मित्र सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, केशव भवाळकर यांचे मोलांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर अहमदनगरच्या मिस फरार प्रसिद्ध मिशनरीबाईंनी चालवलेल्या मुलींच्या शाळेची ही प्रेरणा होती. या काळामध्ये अहमदनगरला इंग्लिश मीडियम जे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी इंग्रजी मीडियमची शाळा सुरू झालेली होती. या मिस फरारा प्रसिद्ध मिशनरीबाईंनी जी मुलींची शाळा चालवली होती त्याचीही प्रेरणा ज्योतिरावांना मिळालेली होती. तेव्हा त्यांनी
पहिली शाळा सुरू केलेली आहे. परंतु शाळा सुरू झाली, परंतु आर्थिक अभावी शाळा बंद पडली. बंद पडलेली शाळा फुल्यांनी गावंडे व वाळवेकर यांच्या आर्थिक मदतीने 3 जुलै इसवी सन 1851 रोजी परत सुरू केली. जी शाळा सुरू केलेली होती तेव्हा आर्थिक परिस्थितीमुळे ती शाळा बंद करावी लागली आणि ती पुन्हा 3 जुलै इसवी सन 1851 रोजी परत गावंडे व वाळवेकर यांच्या आर्थिक मदत मिळाल्यामुळे सुरू करण्यात आली. या नव्याने सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या दिवशी 8 मुलींनी प्रवेश घेतला. जरीही समाजातून विरोध होत होता तरीसुद्धा 8 जणांनी शिक्षण घेण्याची तयारी दर्शवलेली होती. अस्पृश्यांना व त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याची कल्पना ज्योतिरावांच्या वडिलांना म्हणजे गोविंदरावांना आवडलेली नाही. कारण या काळामध्ये बघितलं होतं की समाजामध्ये अशा विकृत प्रवृत्त्या होत्या आणि ही प्रवृत्ती जर बदलायची असेल तर शिक्षण हा सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तेव्हा त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. परंतु ही गोष्ट गोविंदरावांना म्हणजेच ज्योतिरावांच्या वडिलांना आवडली नाही. त्यामुळे ज्योतिराव व त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना इसवी सन 1849 मध्ये ग्रहत्याग करावा लागला. ज्योतिरावांना घराबाहेर काढल्यावर ती गजपेठेत राहू लागली. महात्मा फुल्यांनी इसवी सन 1852 साली पुण्यात चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. जरीही त्यांच्या वडिलांनीही त्यांना विरोध दर्शविला, समाजानेही विरोध दर्शविला, कारण अस्पृश्यांना आणि समाजातल्या तळागाळातील सर्व घटकांना शिक्षण मिळालं तर समाजाची प्रगती होऊ शकते हे ज्योतिराव ओळखून होते. परंतु समाजाने त्यांना विरोध केला तरीसुद्धा त्यांनी शाळेला सुरुवात केलेली आहे. 1852 साली त्यांनी पुण्यामध्ये चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केलेली आहे. 1852 साली पुणे येथील विश्रामबाग वाड्यात शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात फुले यांचा सत्कार करण्यात आला. जरीही भारतीय समाजाने, महाराष्ट्रातील समाजाने जरीही ज्योतिराव आणि त्यांच्या पत्नीला विरोध केला असला तरीही ब्रिटिश सरकारने मात्र या शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल ज्योतिरावांचा सत्कार केला. 3 जुलै 1851 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली. तसेच 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्तापेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली. तसेच महात्मा फुले यांनी 15 मार्च 1852 रोजी मुलींसाठी चौथी शाळा वेताळ पेठेत सुरू केली. या अगोदर एक शाळा सुरू केली तर समाजातून विरोध झाला, परंतु त्यांना लक्षात आलं की समाजाला शिक्षण मिळालं आणि विशेषतः मुलींना जर शिक्षण मिळालं तर जास्त प्रगती होऊ शकते. त्यामुळे त्यांनी मुलींच्या अनेक शाळा सुरू केल्या. मुलींच्या शाळेबरोबर त्यांनी अस्पृश्यांना शिक्षण मिळावे यासाठी सुद्धा शाळा सुरू केलेल्या आहेत. 3 जुलै 1851 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेमध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 मध्ये रास्तपेठेत मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली आणि 15 मार्च 1852 रोजी मुलींसाठी चौथी शाळा वेताळ पेठेत सुरू केली. ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन पहिली शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका बनवली. शाळेच्या मुख्याध्यापिकापद सांभाळणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. कारण मुलींना शिक्षण देण्यासाठी स्त्री शिक्षिका उपलब्ध नव्हती. तेव्हा ज्योतिरावाने आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीला पहिल्यांदा शिक्षण दिलं आणि एक शिक्षिका बनवलं. त्याचबरोबर मुख्याध्यापिका बनवले. ही मुख्याध्यापिका पद सांभाळणाऱ्या त्या भारतातील पहिला महिला होत. फुलेंनी इसवी सन 1852 मध्ये पुणे लायब्ररीची स्थापना केली. इसवी सन 1854 मध्ये त्यांनी काही काळ स्कॉटिश मिशनरीमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी केली. 5 फेब्रुवारी इसवी सन 1852 रोजी
मुलींच्या शाळांना अनुदान मिळावे म्हणून फुलेंनी राज्यपालांना पत्र लिहिले, कारण शाळेची संख्या वाढलेली होती. मग वाढलेल्या शाळेच्या संख्येत जो खर्च होता तो खर्च करण्यासाठी जो अनुदान नव्हते किंवा साह्य नव्हतं, त्यासाठी ज्योतिरावांनी राज्यपालांना पत्र लिहिले. स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले भारतातले पहिले होते. त्यांनी स्त्री शिक्षणाची महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवली. भारतामध्ये स्त्रियांसाठी शाळा काढणारे ज्योतिराव हे पहिले समाजसुधारक होते आणि त्याचबरोबर त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातही रोवलेली आहे. इसवी 1854 साली फुलेंनी एक विधवा घर सुरू केले. इसवी 1856 सनातनी ब्राह्मण लोकांनी त्यांना ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या कामासाठी सेंडे व कुंभार या मारेकऱ्यांना पाठवले होते, परंतु या मारेकऱ्यांनी ज्योतिराव पुढे शरणागती पत्करली. समाजाला शिक्षण मिळत आहे, तळागाळातील समाजाला शिक्षण मिळत आहे, स्त्रियांना शिक्षण मिळत आहे, ही गोष्ट सनातनीय ब्राह्मण लोकांना आवडली नाही. तेव्हा ज्योतिरावांना ठार मारण्यासाठी त्यांनी सेंडे आणि कुंभार या मारेकऱ्यांना पाठवलं. परंतु जेव्हा मारेकऱ्यांनी ज्योतिरावाला मारण्यासाठी गेले तेव्हा ज्योतिराव पुढे त्यांनी शरणागती पत्करली. पुढे 1864 रोजी त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. विधवा पुनर्विवाह कायदा झाला होता, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी भारतीय समाजात होत नव्हती. त्यांनी 1864 रोजी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. इसवी सन 1863 आपल्या घराशेजारी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची सुरुवात केली. म्हणून फुलेंना समाजाच्या पापाचे प्रायश्चित्त फेडणारा समाजसुधारक म्हणतात. यांचे अनुकरण करून लोकहितवादी लालशंकर, उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनी पंढरपूर येथे एक बालहत्या प्रतिबंधक स्थापन केले. ज्योतिरावांनी पुणे या ठिकाणी आपल्या घराशेजारीच एक बालहत्या प्रतिबंधक सुरुवात केली आणि याचंच अनुकरण करून लोकहितवादी लालशंकर, उमाशंकर व न्यायमूर्ती रानडे यांनीही पंढरपूर या ठिकाणी एक बालहत्या प्रतिबंधक स्थापन केले. पुत्रप्राप्तीसाठी फुलेंना दुसरे लग्न करावे असे सर्व नातेवाईकांनी सांगितले, परंतु फुलेंनी त्यास विरोध केला. पुढे काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्त्री तिच्या मुलास इसवी सन 1873 साली दत्तक घेतले. हा मुलगा म्हणजे यशवंतराव फुले होय. पुढे त्याला महात्मा फुले यांनी डॉक्टर बनवले. पुत्रप्राप्त होण्यासाठी फुले यांना ज्योतिरावांना नातेवाईकातून आणि कुटुंबातून दुसरं लग्न करण्यासाठी सांगण्यात येत होतं, परंतु बहुपत्नीत्वांना फुलेंनी विरोध केला. ज्योतिरावांनी विरोध केला आणि पुढे चालून शनी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या एका मुलास त्यांनी दत्तक घेतले आणि या मुलाला पुढे शिक्षण देऊन शनी त्याला डॉक्टर बनवले. इसवी सन 1868 त्यांनी स्वतःच्या घराचा पाण्याचा पाणवटे म्हणजेच हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. त्यावेळेस गोविंदरावांचा मृत्यू झाला होता. खऱ्या अर्थाने गोविंदरावांनी अस्पृश्यांना शिक्षण देण्याची किंवा समाजातील तळागाळातील लोकांना शिक्षण देण्याची ही प्रवृत्ती आवडली नव्हती, त्यामुळे त्यांना गृहत्याग करावा लागला होता. परंतु आता इसवी सन 1868 जेव्हा पाणी प्रश्न निर्माण झाला तेव्हा ज्योतिरावांनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद, पाण्याची पाणवटे अस्पृश्यासाठी खुला केलेला आहे. महात्मा फुले यांनी सर्वप्रथम वेदावर प्रहार केला. वेद म्हणजे एक निष्क्रिय काल्पनिक गोष्ट असते असे मत मांडले. महात्मा फुले यांनी शूद्रांना साक्षर करण्यासाठी व ब्राह्मणाच्या पिळवणुकीपासून सोडवण्यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शूद्रांना, मागासल्यांना, तळागाळातील लोकांना साक्षरकरण करणे आणि ब्राह्मणाच्या पिळवणुकीपासून त्यांना वाचवणे यासाठी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाविषयीचे आपले विचार ज्योतिरावांनी सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या पुस्तकात मांडले आहेत. सीताराम आलाट व राधाबाई निमकर
यांचा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विधवा पुनर्विवाह म्हणजे पुनर्विवाह लावलेला आहे. अशा पद्धतीनं पहिला सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने झालेला हा पहिला विवाह सीताराम आल्हाट व राधाबाई निमकर यांचा लावलेला आहे. इसवी सन 1865 केशवपन पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुल्यांनी नाविक लोकांचा एक दिवसाचा संप घडवून आणला. मित्रांनो, या काळामध्ये विधवांचे केशपण केलं जायचं. मग ही केशपण पद्धत बंद व्हावी यासाठी या गोष्टीवर बहिष्कार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई या ठिकाणी ज्योतिरावाने नाविक लोकांचा एक दिवसांचा संप घडवून आणला. इसवी सन 1877 ज्योतिरावांच्या प्रेरणेने दीनबंधू हे साप्ताहिक सुरू झाले. दलित व पीडितांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर होते. सर्वसामान्य लोकांच्या समस्या या साप्ताहिकामध्ये लिहिल्या जायच्या. त्यांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी हे साप्ताहिक सुरू करण्यात आलेलं होतं आणि या साप्ताहिकाचे संपादक कृष्णराव भालेकर होते. आंबालहरी हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. सार्वजनिक सत्यधर्म सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे कार्य दीनबंधू या साप्ताहिकातून प्रकाशित होत असे. इसवी सन 1880 मुंबई येथील भारतातील पहिली मजूर संघटना मिल अँड असोसिएशनची स्थापना करण्यात आली. ही जी भारतातली पहिली मंजूर संघटना आहे आणि या कामामध्ये एन लोखंडे व नरे यांना ज्योतिरावाने महात्मा फुल्यांनी सहकार्य केले. पुढे इसवी सन 1880 पासून दीनबंधूचेही व्यवस्थापन लोखंडे यांच्याकडे आले. 16 नोव्हेंबर इसवी सन 1882 रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने गौरवले. मित्रांनो, महाराष्ट्र आणि भारतातील विशेषतः महाराष्ट्र म्हणजे पुणे या ठिकाणी ज्योतिराव राहत होते. तेथील लोकांनी ज्योतिराव आणि त्यांच्या पत्नीला खऱ्या अर्थाने विरोध केला. स्त्री शिक्षण असेल, अस्पृश्यांसाठी सुरू केलेली शाळा असेल, त्यांना समाजातून हीन वागणूक मिळाली. परंतु ब्रिटिश सरकारने या अगोदरही त्याचा त्यांचा सत्कार केला आणि त्याचबरोबर 1882 रोजी स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने ज्योतिरावांना गौरवले. महात्मा फुल्यांनी शिक्षणाला तिसरे नेत्र म्हटले आहे. शील संवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, व्यवहार ज्ञान यावर शिक्षणात भर दिला पाहिजे असे मत फुलेंनी मांडले. शिक्षणाला तिसरे नेत्र, जसे मानवाला 2 नेत्र आहेत आणि 2 नेत्रामुळे हे सुंदर जग पाहू शकतो, तसंच शिक्षणाला त्यांनी तिसरे नेत्र म्हटलेले आहे. आणि हे शिक्षण शील संवर्धन, सत्यनिष्ठा, नीतिमत्ता, व्यवहार ज्ञान हे शिक्षणामध्ये असते आणि ह्या गोष्टी समजतात असे फुले यांनी मत मांडले आहे. शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात महात्मा फुले यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही उपाधी लावून घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणारे ते महाराष्ट्रातले पहिले समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असेही संबोधतात. धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना 11 मे 1888 मुंबई येथे राव बहादूर वडडेदार यांच्या हस्ते जनतेने महात्मा ही पदवी बहाल केली, अर्पण केली. जे समाजामध्ये ज्योतिरावाने शिक्षणाचे कार्य राबवले, रुजवले, त्याचबरोबर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा लोखंडे यांना कामगार संघटना स्थापन करण्यात प्रेरणा दिली, सहकार्य केलं. या सर्व क्षेत्रात आणि त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रामध्ये जे काही कार्य झालं होतं त्या कार्यामुळे त्यांना 11 मे 1888 मुंबई येथे राव बहादूर वडेदार यांच्या हस्ते जनतेने ज्योतिरावांना महात्मा ही पदवी बहाल केली, अर्पण केली. आणि तेव्हापासून ज्योतिरावांना लोक महात्मा या नावाने ओळखू लागले. सत्यधर्म हा ग्रंथ लिहिताना
पक्षघाताने उजवा हात निकामी झाल्याने त्यांनी तो ग्रंथ डाव्या हाताने लिहिला. हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1891 साली प्रकाशित झाला. महात्मा फुले यांची लेखन संपदा. पहिला ग्रंथ आहे शिवाजी महाराजांचा पवाडा 1870 लिहिला. तृतीय रत्ननाटक 1855 लिहिले. ब्राह्मणाचे कसब 1869 लिहिले. शेतकऱ्याचा असूड 1883 लिहिला. अस्पृश्यांची कैफियत 1855 लिहिले. सार्वजनिक सत्यधर्म 1891 लिहिले. अशा पद्धतीने त्याने अनेक ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे प्रयत्न केले. समाजाला शिक्षण देऊन समाज जागृती केलेली आहे. त्या महान व्यक्तींचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.